आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. सख्खा मामाच निघाला शकुनी. मामानेच भाज्याच्या दुकानासह 3 दुकानं जाळली. केज पोलिसात गुन्हा दाखल. रोख रकमेसह एकूण 1 ते 1.5 लाख रुपयांचं केलं नुकसान. केज शहरातील बीड रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या जवळच असलेल्या जय भवानी मंगल सेवा मंडप आणि डेकोरेशनच्या दुकानाला सख्ख्या मामाने भाज्याच्या दुकानासह 3 दुकाने जाळल्याने महाभारतातीलच नव्हे तर कलयुगातील मामा शकुनी निघाल्याने प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेत रोख रकमेसह एकूण 1 ते 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की शुभम पिंटू मोरे वय वर्ष 22 राहणार महात्मा फुले नगर केज यांचे वडील पिंटू मोरे यांचे केज शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या जवळ बीड रोडवर जय भवानी मंगल सेवा मंडप आणि डेकोरेशनचे दुकान आहे. या दुकानाच्या दोन्ही बाजूला दुकाने आणि एक दवाखाना आहे. सदरचे दुकान हे शुभम मोरे आणि त्यांचे वडील पिंटू मोरे हे चालवत आहेत. दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास शुभम मोरे आणि त्यांचे चुलते सोमनाथ शिवाजीराव मोरे या दोघांनी एकत्र जेवण केले. शुभम मोरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने फुलेनगर येथील गल्ली सजावटीचं काम मिळाल्याने लाईटिंग लावण्यासाठी ते फुलेनगर येथे गेले होते. त्यांचे चुलते सोमनाथ मोरे हे दुकानात थांबले होते. शुभम मोरे यांना पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास चुलते सोमनाथ मोरे यांचा फोन आला आणि ते शुभमला म्हणाले, आपल्या दुकानाला तुझा मामा गोविंद किसनराव कोंबडे यांनी पेट्रोल टाकून जाळलं आहे. तेव्हा शुभम मोरे हे लगेचच फुलेनगर येथून त्यांच्या दुकानात गेले. तेव्हा दुकानातील सामान जळत होते आणि त्यावेळी शुभम आणि त्यांचे चुलते सोमनाथ मोरे यांनी दुकानातील आग पाण्याने विझवली. बुधवार रोजी सकाळी शुभम मोरे यांच्या दुकानात केज पोलीस ठाण्याचे पोलीस आले. त्यावेळी मोरे यांच्या दुकानात ठेवलेले मंडप, डेकोरेशनचे सामान, 100 खुर्च्या, 30 लाईटिंग माळा, 2 लाकडी टेबल, नगदी 40 ते 50 हजार रुपयांचे जळून नुकसान झाले होते. तसेच शुभम मोरे यांच्या दुकानात शेजारील सम्राट कृषी दुकान मालक रघुनाथ बारकचे यांच्या दुकानातील लाईट फिटिंग, फॅन, बल्ब असे जळून 5,000 रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर माऊली मेडिकलचे मालक यांच्या दुकानातील लाईट फिटिंग, इन्व्हर्टर, फ्रीज असे जळून सुमारे 15,000 रुपयांचे नुकसान झाले. शुभम मोरे यांच्या दुकानाच्या शेजारी असलेले चहाप्रेमी नावाचे दुकानातील मोरे यांनी CCTV पाहिला असता त्यामध्ये त्यांचा मामा गोविंद किसनराव कोंबडे यांनी दुकानात पेट्रोल टाकून पेटवले आणि आमच्या दुकानात शेजारील दुकानाचे एकूण 1 ते 1.5 लाख रुपयांचे नुकसान केले आहे असं म्हणून शुभम मोरे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाणे ते गोविंद कोंबडे यांच्या विरोधात गुन्हे रजिस्टर नंबर 187/2026 कलम 326 G भारतीय न्यायसंहिता BNS 2023 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उणवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजू वंजारे हे करत आहेत. हे आपलं जय भवानी मंडपचं दुकान आहे आणि ह्याला आग लागली होती. नेमकी आग कशामुळे लागली आणि कुणी लावली? आग लावणारा माणूस गोविंद किसनराव कोंबडे आहे. त्याने येऊन रात्री नशेमध्ये सुमारे 2.5 ते 3 पेट्रोलची बॉटल घेऊन आला आणि गाडी गेली होती हातामध्ये त्याने येऊन सटर उचलून जाळ लावला. त्याच्यामध्ये मंडप, डेकोरेशनचे पडदे, लाईटिंग, माळा, परत खुर्ची, टेबल होते, 2 टेबल पण होते आणि वायर पण होते. त्याच्यामुळं काय आपले रोकड कॅश होती का नगदी? 50,000 रुपये कॅश होते. आंबेडकर 2 दिन कामाला सुरू आहे. तुम्हाला कॅश दिलेलं होतं, मी तिथं गल्ल्यामध्ये ठेवलेलं होतं. तर हे घटना रात्री किती वाजता अंदाजे घडलेली आहे? एक अंदाजे 3-3:30. या दुकानामध्ये कोणी झोपायला असते का? हां, चुलते होते ना माझे, आई ते पण असते पण ते काल दवाखान्यामध्ये होते. चुलते झोपले होते. सदर घटना तुम्हाला घडली हे कधी समजलं? 4:30. तुम्हाला नेमका हा प्रकार कुणी सांगितला? तुम्हाला हा प्रकार कुणी सांगितलं की तुमच्या दुकानाला आग लागलेली आहे? माझे चुलते झोपले होते, त्यांनी मला सांगितलं सकाळी. आपल्याच दुकानाला आग लागलेली आहे की का आणखी आजूबाजूच्या काही लोकांना दुकानाला आग लागलेली आहे? आजूबाजूचे आहे ना, आमचे मालक रघुनाथ बारगे यांचे फ्रोजीचं दुकान आहे शेजारी, त्यांच्या पण दुकानाचे नुकसान झालेले आहे. त्याच्याकडे मेडिकल पण आहे, माऊली मेडिकल, त्यांच्या पण दुकानाचे नुकसान झालेले आहे. आपण काही रितसर तक्रार केलेली आहे का केज पोलीस स्टेशनला? माझं मेडिकल आहे आणि मंडपच्या शेजारी दुकान असल्यामुळं वायर जळत माझ्या मेडिकलमध्ये आलं आणि वायर जळाल्यामुळं फ्रीज आणि माझं इन्व्हर्टर पूर्णपणे खाक झालेलं आहे. तरी आपल्या अंदाजे किती नुकसान असेल? माझं फ्रीज नाही म्हटलं तरी 10-1 हजार आणि इन्व्हर्टर 10-15 हजार.
आपले काय नुकसान झालेले दुकानाचे? हे आपले बॅनर एक लावलेलं होतं. बॅनर आणि लाईटिंग फॅन वायर ते बोर्ड ते सगळं जवळ सगळंच आपलं झालं. हा सर हां आपण काही अशी फिर्याद दिलेली आहे का? काय नाही ही सकाळी मी आलो आणि 8 वाजता आल्यावर बघितलं तो सगळं जळायला होतो. मी गावाकडे होतो त्याच्यामुळं मला माहीत झालं होतं. मला सकाळी 8ला आल्यावर माहीत झालं. दुकान उघडल्याच्या नंतर नकळशीचं दुकान आहे. कमीत कमी मागं गोडाऊनला जर आग लागली असेल तर 50-60 लाखाचा माल जळाला असता. ते थोडक्यात वायरच्या ह्याच्यात फॅनच्या ह्याच्यावर हे जातं आणि मी एक यांना किराया देतो. ते दररोज येऊन भांडणं करतो त्याचा ते कोण पाहुणा असं मला माहीत नाही. त्याच्यामुळे हे नुकसान माझं दुकानाचं झालं आहे. संबंधित व्यक्तीमुळे तुमचं नुकसान नाहक झालं. त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये तुमचं तुमचं नुकसान. भांडणामुळं हां आणि ती माझ्याकडे किरायदार म्हणून आहे. आपल्या दुकानाबद्दल फ्रीज आणि इतर साहित्य जळालेलं आहे, याची माहिती आपल्याला केव्हा मिळाली? सकाळी जेव्हा दुकान उघडलं त्यावेळेस मी शेजारी पाजारी पाहिलं तेव्हा यांचं दुकान जळालं होतं. त्याच्यानंतर मी दुकान उघडल्यानंतर मला कळालं की बाबा आपलं काय चालू आहे काय बंद आहे तुम्हाला. म्हणून मी शहानिशा केली असता माझं फ्रीज आणि माझं इन्व्हर्टर पूर्णपणे खाली झालेलं आहे, जळालेलं आहे. आपण आताच केज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे संबंधिताच्या विरोधामध्ये, असं तुम्ही नमूद केलेलं आहे आणि तुम्ही आरोपीचं नाव बी सांगितलेलं आहे. मग तुम्ही तर दुकानामध्ये तुमच्या झोपायला नव्हतात, मग हे दुकान नेमकं त्याच व्यक्तीने जाळलं असं तुम्हाला कशावरून निदर्शन? पुरावा आहे ना आमच्या पैसे चहा प्लेट हॉटेल सगळे पुरावा आहे आणि सगळे चहा प्लेट हॉटेल त्याचा पुरावा आहे. आमच्या कॅमेऱ्याच्या समोर तो फुटेज तुम्ही दाखवू शकता का? आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे, तर केज पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कुणी येऊन इथं आपल्या घटनास्थळाला भेट दिलेली आहे का? वाघमारे सर आमच्या सकाळी 9:30 वाजता बघून जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.